आज या ठिकाणी वाकी खुर्द अमरज्योत नगर ठाकर वस्ती या ठिकाणी आज आदरणीय झेडपी सदस्य आदरणीय अतुल भाऊ देशमुख यांचं प्रथम मी स्वागत करते। रक्षाबंधनाच्या आज पवित्र दिवशी आज भाऊंनी आपल्याला वेळात वेळ काढून या ठिकाणी रक्षाबंधन साजरे करण्यासाठी आपल्या वाडीत येऊन रक्षाबंधनाचा पवित्र सण या ठिकाणी आज साजरा झालेला आहे। आम्ही सगळ्या महिला भगिनींनी आज भाऊंला राखी बांधून त्यांचं जे भाऊ प्रेम आहे ते आज घट्ट केलेलं आहे। कामांमध्ये नक्कीच आपल्याला सहकार्य करून आपल्याला रक्षाबंधनाची नक्कीच आपल्याला भेट देतील या आश्वासनावर मी आज ठाम आहे। त्यांनी आज आपल्या ठिकाणी आमच्या ठाकर वस्तीमध्ये नेहमीच भाऊंचं सहकार्य राहिलेलं आहे। आम्हाला भाऊंनी आमचा नक्कीच विकासाचा विचार करून आज आम्ही त्यांचं रक्षाबंधनाच्या सप्रेम भेट म्हणून त्यांच्याकडून हेच मागतो की त्यांनी आमचं वाडीचा विकास करावा। तसेच आज वाडीमध्ये त्यांनी येऊन आम्हाला एक आनंदाचा ठेवा आमच्याकडे राहीन मनामध्ये सगळ्यांच्या एवढं बोलते मी आणि भाऊंचं परत एकदा स्वागत आमच्या वाडीमध्ये। प्रथम सर्वांना माझ्या भावांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा। तर आज आहे रक्षाबंधन, तर भावांनी काय केलं, देशमुख भाऊंनी की रक्षाबंधन माझी बहीण रक्षाबंधन ही योजना आणली आणि त्यांनी आम्हाला खूप छान पद्धतीनं असं रक्षाबंधन साजरं करायला म्हणजे हे संधी दिली की आम्ही सर्व महिलांनी वाकी खुर्द वाडीच्या महिलांनी की भाऊंना राख्या बांधल्या आणि आमची या कार्यक्रमाची शोभा वाढवली। त्याबद्दल मी भाऊंचं प्रथम आभार करते की त्यांनी आमच्या वाडीत येऊन आम्हाला ही संधी दिली। भाऊ, राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे। आता तुमच्याकडनं शरद पवार गटाकडनं वेगळी संकल्पना घेऊन तुम्ही गावखेड्यावरती महिलांच्या दारावरती जाऊन रक्षाबंधन करता, काय संकल्पना आहे? खरं तर आता अशी परिस्थिती आहे की रक्षाबंधन ते भाऊबीज या कार्यक्रमाच्या अंतर्गत खेड तालुक्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आणि अतुल देशमुख युवा सोशल फाउंडेशनच्या वतीने आम्ही ही कन्सेप्ट राबवतो आहे की आम्ही प्रत्येक महिलेपर्यंत जातो आहे, त्यांच्या समस्या समजून घेतो आहे आणि महिलांना शाश्वत असा विकास करत असताना रोजगारामध्ये त्याच्या कुटुंबामध्ये त्यांना जे संरक्षण पाहिजे, व्यावसायिक संरक्षण पाहिजे किंवा व्यक्तिगतरित्या त्यांच्या काय अडचणी आहेत त्या समजून घेतो आहे। आणि रक्षाबंधनाचा पवित्र सण जो आहे तो बहिणींची रक्षा करणं आणि बहिणींच्या अडचणीमध्ये उभं राहणं याकरता खरं तर या जम्बूद्वीपामध्ये, या हिंदुस्थानमध्ये, या भारतामध्ये, या इंडियामध्ये या ठिकाणी तो साजरा होतो आहे। आणि तो होत असताना त्या ठिकाणी माझी संकल्पना एवढीच आहे की या तालुक्यातल्या कमीत कमी 2 लाख महिलांपर्यंत आपल्याला पोचायचं आहे आणि त्याचं माध्यम रक्षाबंधन ते भाऊबीज आहे। पण आम्ही माझी बहीण रक्षाबंधन ही योजना त्या ठिकाणी आम्ही तयार केलेली आहे आणि ही संकल्पना खेड तालुक्यापुरती तयार करून या माध्यमातून आमच्या भगिनींची संवाद साधतो आहे। अनेक प्रकारच्या अडीअडचणी आहेत, आरोग्याच्या देखील त्यांच्यामध्ये अनेक समस्या आहेत। खरं तर ही माता आपल्या घरामध्ये काम करत असताना, भगिनी आपल्या घरामध्ये काम करत असताना, कुटुंबाला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सांभाळत असताना, संस्कार देत असताना ती स्वतःच्या आरोग्याकडे देखील दुर्लक्ष करत असते। त्यामुळे त्या कुठल्या पद्धतीच्या त्यांच्या समस्या आहेत त्या समजून घेऊन त्यामध्ये आपल्याला वेगळं काही करता येते का त्या गोष्टीचा देखील मी या ठिकाणी विचार करतो आहे।